नमस्कार. चटकमटकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता सध्या सुट्ट्या आहेत, तर सुट्ट्यामध्ये हा विशेष असा प्रोग्राम मी आखलेला आहे. बघूया किती दिवस चालतोय. तर एपिसोड नंबर 1मध्ये तुम्हाला खायला मिळणार आहे डान्सिंग पुलाव, म्हणजे झटपट पुलाव. झटपट पुलावसाठी तुम्हाला लागणार आहे सिमला मिरची, गाजर, बटाटा, कांदा, वाटाणा, टोमॅटो. तुम्हाला जेवढ्या काही व्हेजीज हव्या आहेत, जेवढ्या काही भाज्या टाकायच्या तुम्ही तेवढ्या टाकू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सगळ्यांना कटिंग करून घ्यायचं आहे मस्तपैकी छान. आणि मग तांदूळ घ्यायचा आहे तुम्हाला जो हवा आहे तो. मी तर मस्त बासमती पुलावसाठी छान अख्खा तांदूळ घेतलेला आहे, त्याने खूप चांगला होतो. कढई मी घेतलेली आहे लोखंडाची, गरम करून घ्या. लोखंडाची कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तुम्हाला हवं तेवढं टाका. त्याच्यानंतर जिरं, मोहरी आणि खडा मसाला टाकायचा आहे. म्हणजे खडा मसाला पण तुम्हाला जेवढा लागेल त्यानुसार टाका. आणि ते मस्त तडकून द्यायचा टन. तडकल्यानंतर ह्या आपण ज्या काही चिरलेल्या भाज्या आहेत, ज्या काही तुमच्याकडे अव्हेलेबल असेल तेवढ्याच तुम्ही घ्यायच्यात. मस्त भाज्या टाकायच्या आणि त्यांना मस्तपैकी भाजू द्यायचं आहे छान. मस्त त्यांना शिजू द्यायचं आहे. आणि मग तुम्ही तुमच्या पद्धतीनं डान्स करत करत, एन्जॉय करत करत त्यांना वाफवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी टाकलं आहे आलं लसूण पेस्ट. माझ्याकडे आहे घरचा काळा मसाला, म्हणजे घरी बनवलेला. तर तुम्हाला लाल टाकायचं असेल तर लाल टाका, हिरवी मिरची टाकायची असेल तर हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता, ॲज यू विश, नो प्रॉब्लेम. मग थोडीशी हळद, मीठ आणि तुम्हाला नंतर टाकायचं आहे धुवून घेतलेला तांदूळ टाकलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याला वाफवून घ्यायचं थोडंसं मस्त, आणि गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मस्तपैकी झाकून ठेवायचं आहे. तेवढ्या वेळात तुम्ही डान्स करू शकता, मज्जा करू शकता, फोन बघू शकता. पण लक्षात ठेवा, गॅसवरती आपली कढई आहे आणि ज्याच्यामध्ये आपला झटपट पुलाव बनत आहे. नाहीतर डान्सच्या राड्यामध्ये तुम्ही विसरून जाऊ नका. खरं तर हा मी रील बनवला आहे आणि ज्याच्यामध्ये हिची चाल तुरू तुरू या गाण्यावरती मी डान्स करत करत हा पुलाव बनवलेला होता. बट म्हटलं चला तुम्हाला थोडीशी रेसिपी पण सांगावं, म्हणून मी हा यूट्यूबला टाकते आणि पुन्हा व्हॉइस ओव्हर बनवते. त्यामुळे थोडंसं इकडं तिकडे होणार आहे. सो पुलाव तयार झालेला आहे. पुलाव शिजलेला आहे. या शिजलेल्या पुलावासाठी मस्तपैकी बघा कलर खूप छान आलेला आहे. पण याच्यामध्ये भात ना खूप काळा पडतो, थोड्या वेळात लगेच तो बाजूला काढून ठेवायचा आहे. पुलाव झालेला आहे मस्त टेस्टी आणि सुटसुटीत. वाह, काय वाफा निघतात. एन्जॉय झटपट पुलाव. ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.